पनवेलमधील करंजाड येथे मृत झालेल्या मूळ जमीन मालकांचा तोतया उभा करून तब्बल 47 गुंठे हे जमीन विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। एका जमीन व्यवहारातून 2,29,40,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय। या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। करंजाड येथील सर्वे क्रमांक 81/2 मधील जमीन नाथन एलियाहू चिंचोलकर आणि शालोम चिंचोलकर यांच्या मालकीची होती। दोघेही इस्रायलमध्ये स्थलांतरित होते। पोलिसांच्या तपासानुसार आरोपींनी त्यांच्या नावाने तोतया व्यक्ती उभ्या करून बनावट ओळखपत्रांच्या आधारे जमीन विक्री केली। या व्यवहारात प्रशांत पाटेकर आणि त्यांचा मुलगा श्रेयश पाटेकर यांच्याकडून रक्कम घेण्यात आली। गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्य आरोपी फरार झाला होता। तब्बल 5 महिन्यांच्या तपासानंतर गोव्यातून आरोपींना ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे। 113/26 गुन्हा क्रमांक 113/26 पनवेल शहर पोलिसांनी इथे चौकशी करून हा गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये 2 इस्रायली नागरिक मयत झालेले असतानाही त्यांच्या जागेवर बनावट लोक उभी करून खरेदी करण्यात आलं आणि ती जमीन बळकावली गेली। त्या संदर्भामध्ये हा गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यामध्ये 5 लोक आतापर्यंत अटक केलेली असून 2 अजून आरोपी अटक करणे बाकी आहे। ही जमीन एकूण 47 गुंठ्याची असून 2,30,00,000 रुपये किमतीची ही एकूण जमीन आहे। यामध्ये 2 इस्रायली नागरिक जे मयत झालेले आहेत त्यांच्या नावावर बनावट लोक आधार कार्ड पॅन कार्ड तयार करून त्यांच्या नावाची उभे करून खरेदी करून असा गुन्हा हा झालेला आहे। अजून 2 आरोपी आम्ही त्यामध्ये पाहिजे आरोपी आहेत ज्यांनी त्या आरोपींना मदत केलेली आहे। त्यांचा आम्ही शोध घेत आहोत। लवकरच त्यांना अटक करून दोषारोपपत्र सादर त्यांचेही नातेवाईक आमच्या समोर आलेले त्यांनाही आम्ही साक्षीदार केलेले आहे।